हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या साड्या नेसून दाखवणार आहे। आणि या साड्यांमध्ये पहिला जो प्रकार आहे तो जसा आपण नेहमी गोल साडी जशी नेसतो त्याप्रमाणे आपण नेसणार आहोत। आणि दुसरा जो प्रकार आहे तो अगदी नवीन असा आहे आणि काठापदराच्या ज्या आपल्या साड्या असतात तर त्या आपण मोठमोठे जे प्रोग्राम असतात किंवा लग्न समारंभ असतात तर अशासाठीच आपण अशा प्रकारच्या साड्या वापरतो। तर ह्या साड्या आपण वेगळ्या पद्धतीने कशा नेसू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यातलीच एक पहिली नवीन पद्धत दाखवत आहे। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पहिल्यांदा पूर्ण पहा। आता इथे बघा, जी गोल साडी मी आधी पहिल्यांदा नेसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो दाखवणार आहे। इथे मी काठापदराची साडी घेतलेली आहे। ही जी साडी आहे हिचा पदर एकदम असा कडक आहे। बाकीची साडी आहे ती मात्र व्यवस्थित आहे, म्हणजे अशी जास्त कडक वगैरे नाही आहे, पण स्लीपरी आहे, खूपच स्लीपरी आहे। हिचा जो प्लीट्स आहेत ना पदराच्या वगैरे किंवा निऱ्या वगैरे त्या खूपच अशा स्लीप होत होत्या। तर आता इथे बघा मी साडी व्यवस्थित टक करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर साडीचा जो पदर आहे तो आता मी घेतलेला आहे। आता पदराच्या मला प्लीट्स काढायच्या आहेत। आता प्लीट्स काढताना बघा मी तुम्हाला इथे दाखवत आहे की ही जी बॉर्डर आहे बघा, तर त्या बॉर्डर इतकेच मी प्लीट्स काढणार आहे। तर पहिली मी इथे बघा बॉर्डर इतकी प्लीट काढलेली आहे। आता बघा काय होतं ना की पदराच्या काही ज्या प्लीट्स असतात त्या बघा पदराच्या एकदम बाहेर अशा येतात आणि मग ते खराब दिसतं। यासाठी काय करायचं आहे बघा, पदर जो आहे ना, जी पहिली जी पदराची प्लीट तुम्ही काढणार आहात ना ती बॉर्डर इतकी काढणार आहात। तर त्याच्यानंतर काय करायचं, ती जी प्लीट आहे ना ती थोडीशी फोल्ड करा तुम्ही, म्हणजे 70% तुम्ही फोल्ड करायची आहे। आणि त्याच्यानंतर त्या प्लीट इतकीच आता बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स असतात ना आपल्या त्या काढायच्यात। म्हणजे असं जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला एकदम सोपं पडेल, म्हणजे कोणतीही प्लीट्स तुमची बाहेर जाणार नाही आणि खराबही दिसणार नाही आणि पदर जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे येऊ शकेल। आता बघा सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी काढलेल्या आहेत। आता पहिल्यांदा आधी ह्या प्लीट्सच्या आधी मी टोकाला जो पिन आहे तो मी लावणार आहे। आता हा मी आपल्या केसांचाच जो क्लिप असतो तो लावत आहे। तुम्ही इथे केसांचा क्लिप किंवा जे आपले कपडे वाळवण्याचे क्लिप असतात ते तुम्ही इथे वापरू शकता। जे कसं असतं ना की हे जे काठापदराच्या साड्या असतात त्यांचे जे पदर असतात ते एकतर ते हेवी पण असतात आणि ते व्यवस्थित सेट होत नाहीत, आपल्याला थोडा वेळ लागतो। तर यासाठी तुम्ही ह्या पिनांचा म्हणजे जे आपले क्लिप असतात त्यांचा वापर करायचा आहे। तर आता इथे एक एक करून सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या मी एकत्र करत आहे। तर ज्या कुठच्या साड्या तुमच्या एकदम अशा जाडसर असतील किंवा स्लिपरी असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक एक अशी प्लीट आहे ती पहिल्यांदा तुम्ही प्रेस करून घ्या आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स असतात त्या एकत्र करत जा। याच्यामुळे तुमच्या सगळ्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे सेट होणार आहेत। आता इथे मी काय केलं आहे की पदर आहे तो अशा माझ्या हनवटीखाली धरलेला आहे आणि सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी सेट करत आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे, याच्यामुळे कुठची प्लीट तुमची खालीवर सुद्धा होत नाही किंवा सरकतही नाही आणि आपण व्यवस्थितपणे सगळा जो पदर आहे तो सेट करू शकतो। तर ही सगळ्यात सोपी पद्धत आणि मला जास्त आवडणारी आहे, त्याच्यामुळे मी हीच पद्धत जास्तीत जास्त वापरत असते। आता सगळा जो पदर आहे तो याचप्रमाणे आपल्याला काही अंतरावरती सेट करायचा आहे आणि तो जे क्लिप आहेत आपले ते लावत जायचं आहे। आता हे क्लिप का वापरायचे, कारण की बघा आपण सेफ्टी पिनचा वापर केला तर आपली साडी जी असते ती डॅमेज होऊ शकते। यासाठी तुम्ही अशा क्लिपचा वापर करू शकता किंवा जे एक्स पिन असतात बघा, तर ते एक्स पिनचा तुम्ही जास्तीचा वापर करा, याच्यामुळे तुमची साडी जी असते ना ती डॅमेज होणार नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एक्स पिन कसे असतात, तर मी थोड्या वेळाने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आधी पूर्ण पाहत जा। आणि समजा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की साडी ड्रॅपिंगच्या बाबतीत तुमच्यासाठी बरेच असे व्हिडिओज आहेत माझ्याकडे आणि मी बऱ्याच अशा ट्रिक शेअर करत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। आता पदर आपला व्यवस्थितपणे आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। पदराचा जो कडक भाग होता तो आता संपलेला आहे आणि बाकीचं जे साडी आहे ती मात्र सॉफ्ट आहे, फारशी अशी कडक नाही आहे, त्याच्यामुळे बाकीचा जो पदर आहे तुम्ही इझिली सेट करू शकणार आहे। आता बघा ह्या साड्या ज्या असतात काठपदर असू द्या किंवा हेवी बॉर्डरवाल्या साड्या असू द्या, त्यांना ना आपल्याला पदराला पिनअप करताना खूप अडचणी येतात, आपल्याला नीट पिनअपही करता येत नाही, दुसऱ्याची मदत घ्यावी लागते। यासाठी काय करायचं आहे बघा, आपल्या खांद्याच्या पाठीमागे जेवढा पदर येणार आहे त्या खांद्याच्या पाठीमागे त्या ठिकाणचा जो पदर आहे बघा, त्या ठिकाणचा पदराचा भाग आहे तिथे आपल्याला वरची प्लीट बाजूला करून बाकीच्या प्लीट्सना आपल्याला पिनअप करायचं आहे, जसं मी मगाशी केलं त्याप्रमाणे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, पदर आपल्या खांद्यावरती घ्यायचा
आहे आणि आपल्या खांद्यावरती आता इथे आपल्याला पिनअप करायचं आहे. तर पिनअप करताना काय करायचं, वरची प्लीट बाजूला करायची आणि राहिलेल्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या आणि आपला ब्लाऊज ह्यांना आपल्याला उभा असा एक सेफ्टी पिन आहे तो लावायचा आहे. समजा तुमची साडी खूपच हेवी आहे तर त्याच्यासाठी तुम्ही इथे 2 सेफ्टी पिन जसे मी तुम्हाला सांगितले त्या प्रकारे तुम्ही तिथे लावायचे आहेत. ही ट्रिक मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे, पण परत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. आता इथे बघा, जी पहिली जी गळ्याजवळची प्लीट असते ती आपल्या खूप गळ्याजवळ येते, तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला थोडीशी ती प्लीट फोल्ड करायची आहे आणि ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे पिनअप करताना त्याच ठिकाणी तुम्हाला फोल्ड करून तिथे तुम्हाला पिनअप आहे तो करायचा आहे. प्लीट आणि आपला ब्लाऊज ह्यांना आपला पिनअप आहे तो करायचा आहे. पदर आपलं सेट झालेला आहे. आता पदराच्या समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या फुलल्यासारख्या वाटत आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला एक ही प्लीट आहे ती प्रेस करून घ्यावी लागणार आहे. प्रेस केल्यामुळे काय होतं की त्याच्या प्लीट्स असतात त्या सेट होतात आणि दिसतानाही खूप सुंदर अशा दिसतात. तर यासाठी मी व्यवस्थित अशा सेट करून घेत आहे. ह्या सेट करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला कमरेची फिटिंग करायची असते. तर कमरेची फिटिंग जी आहे ती मी निऱ्या काढल्यानंतर करणार आहे. तर कमरेच्या फिटिंगसाठी मी काही जो साडीचा भाग आहे तो सोडणार आहे. आता हा भाग सोडायचा कितपर्यंत, तर बघा, आपण जे नॉर्मल जे पेटीकोट वापरतो त्यावेळी त्या पेटीकोटची नॉट आपल्या उजव्या साईडला असते, तर त्या नॉटच्या इथपर्यंतचा साडीचा जो भाग येणार आहे तो आपल्याला सोडायचा आहे कमरेच्या फिटिंगसाठी. आणि राहिलेला जो भाग आहे त्याच्या आता इथे मी निऱ्या काढत आहे. पहिली जी निरी आहे ती मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या निऱ्या आहेत त्या मात्र मी छोट्या छोट्या काढलेल्या आहेत. आता ही साडी थोडी ना, जरी त्याचं कापड सॉफ्ट जरी असलं तरी ती फुलणारी आहे. तर ह्या ज्या निऱ्या आहेत त्या फुलत आहेत आणि बघा, 2 ज्या वरच्या निऱ्या होत्या ना त्या व्यवस्थित सेट होत नव्हत्या, त्याच्यामुळे मी काय केलं, 2 निऱ्यांची मिळून एकच अशी निरी केलेली आहे. आता सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्यात. म्हणजे निऱ्यांमध्ये आपल्याला अर्धा इंचाचं असं अंतर ठेवायचं आहे. अशा निऱ्या केल्यामुळे ना त्या व्यवस्थित अगदी समोरून दिसतात. आता इथे सगळ्या निऱ्या मी व्यवस्थित अशा टक करून घेणार आहे. टक करून झाल्यानंतर आता इथे कमरेची जी आपली फिटिंग आहे, जी आपण साईड फिटिंग म्हणतो, तर ती आता मी करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ऑलरेडी साडीचा जो भाग आहे तो सोडलेला आहे, फक्त तो आतल्या साईडने अशा प्रकारे आपल्याला खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इकडे रोल करायचं आहे आणि टक करायचं आहे. इथे आपल्याला फारसं काहीच करायचं नाही, अगदी सोपी पद्धतच मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. कमरेची फिटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या सेट करायच्या आहेत, कारण की निऱ्या आपल्या जास्त फुलत आहेत. समजा तुम्हाला उभं राहून तुमच्या निऱ्या सेट करता येत नसेल तर तुम्ही चेअरवरती किंवा कुठच्या टेबलवरती, बेडवरती बसून त्या निऱ्या सेट करू शकता. कशा करायच्या आहेत हे मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमधून पण दाखवलेलं आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. आता इथे बघा, सगळ्याच्या निऱ्या आहेत त्या मी सेट करून घेते. जिथे जिथे फुलत आहे किंवा काठ फुलला होता तर तो मी अगदी व्यवस्थित सेट केलेला आहे आणि ह्या निऱ्यांना मी एक स्पिन आहे तो लावलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण गोल साडी नेसलेली आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दुसरी नवीन पद्धतीने साडी नेसून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे बघा, जो आपल्या पदराला जो पिनअप केलेला आहे तो आधी मी काढून टाकणार आहे. म्हणजे काय, आपण खांद्यावरती पिन लावलेला होता तो मी काढणार आहे आणि जी पहिली आपली गळ्याजवळची प्लेट आहे ना त्याला आपण जो पिनअप केला होता तो काढलेला आहे. असे मी 2 सेफ्टी पिन जे लावलेले होते ते मी काढून टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, हा पदर जो आहे तो आपल्याला आधी अशा प्रकारे पुढे घ्यायचा आहे. पुढे म्हणजे आपल्या डाव्या साईडलाच फक्त तो पदर पुढे घ्यायचा आहे आणि आपल्या डाव्या खांद्यावरती आपल्याला टाकायचा आहे. आता पदर बघा, अर्धा पदर आपला सेट झालेलाच आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तो सेट करायची गरज नाही आहे. पण आता समोरून आपला पदर, जी बॉर्डर, जितकी आपली बॉर्डर आहे ना ती बॉर्डर फक्त आपल्याला दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला पदर जो आहे, प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्याला सेट कराव्या लागणार आहेत. तर आता मी परत एकदा या समोरच्या ज्या सगळ्या प्लीट्स आपल्या आहेत त्या सेट करून घेणार आहे. एक एक प्लीट जी आहे ती मी प्रेस करत चाललेली आहे आणि एकत्र करत चाललेली आहे. बाकी इथे काही करायची गरज नाही आहे, अगदी सोपी पद्धत आहे. तर आता इथे जसं आपण पदर सेट केला त्याच प्रकारे मी सगळ्या जो समोरच्या ह्या आमच्या पदराच्या प्लीट आहेत त्या मी सेट करत चालले आहे. थोड्या थोड्या अंतरावरती एकत्र करायच्या आणि त्याच्यानंतर त्याला आता मी क्लिप आहे तो लावत आहे. बघा, अशा प्रकारे ही जी मी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे ना साडीची, हे तुम्ही अगदी लग्न समारंभामध्ये किंवा मोठमोठ्या कुठचे प्रोग्राम वगैरे असतील तर त्यामध्ये अशा प्रकारची तुम्ही साडी नेसू शकता. खूपच सुंदर दिसेल. बघा, आता समोरून बघा आपला हा पदर सेट होत आलेलाच आहे. आता इथे
इथे आपल्याला एक पिनअप करायचं आहे, कारण की ही जी पदराची बॉर्डर आहे ना ती अशाच प्रकारे आपल्याला समोरून दिसली पाहिजे, यासाठी आता इथे मी पिनअप करणार आहे. तर पहिल्यांदा मी काय केलं, इथे एक्स पिन आहे तो लावलेला आहे. हा बघा, हा जो पिन असतो ना त्याला एक्स पिन म्हणतात. तर मी पदराला पण आपल्याला पिनअप करायचा होता, तर त्याच्यासाठी मी काय केलं, पदराला हा एक्स पिनच लावला, कारण की एक्स पिन अगदी इझी असतो. सेफ्टी पिनपेक्षाही एक्स पिन खूप इझी असतो, त्याच्यासाठी मी एक्स पिनच लावलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो पदर आहे ना तो आपल्या हाताकडून, म्हणजे जो आपला डावा हात आहे त्या हाताकडूनच आपल्याला पुढे असा घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, हे आता बघा मी क्लिप लावलेले होते, म्हणजे माझा पदर अगदी व्यवस्थित राहावा यासाठी मी क्लिप लावलेले होते. तर हे क्लिप आधी मी आता काढून टाकत आहे. तर ते क्लिप काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर जो पदर आपला येणार आहे ना, तर तो पदर आपल्याला समोरून असा घ्यायचा आहे. आता बघा इथे काय होणार आहे, की तुम्ही जर पदर अशा प्रकारे घेतलात तर तुमच्या ज्या पदराच्या प्लीट्स असतात त्या अशा पसरू शकतात. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला, परत एकदा त्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे आपल्याला जास्त काही अशी वेळ जास्त लागणार नाही आहे, कारण की त्या ऑलरेडी आपण प्लीट्स काढलेल्याच होत्या. फक्त त्या थोड्या आणखी प्रेस करून घ्यायच्या आहेत. बघा ज्याप्रमाणे मी प्रेस करून घेत आहे ना त्याप्रमाणे. आणि जी आपली गळ्याजवळची प्लीट आहे ना ती आपल्याला मात्र अशी सरळ करून घ्यायची आहे, जेणेकरून ती कशी आपली दुमडलेली असणार आहे, तर ती आपल्याला मात्र सरळ करून घ्यायची आहे, बाकी काही नाही करायचं. आता समोरून हा जो पदराचा भाग आहे, म्हणजे पदराच्या प्लीट आहेत त्या मी अशा प्रकारे सेट केलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही घ्या, जेणेकरून त्या ज्या प्लीट्स आहेत ते जास्त पसरणार नाहीत आणि समोरून फुगल्यासारखंही वाढणार नाही. नाहीतर तुम्ही अशा जर घेतल्यात ना तर ती साडी एकदम फुगल्यासारखी दिसणार आहे. आता बघा, हा जो पदराचा टोक आहे ते बघा मी पाठीमागून पुढे आता घेणार आहे आणि हे जे टोक आहे ते आपल्याला टक करून घ्यायचं आहे. कशाप्रकारे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण पहिल्यांदा ते हा जो समोर पदराचा जो भाग आपला आलेला आहे तिथे आपल्याला पिनअपही करायचं आहे. कशा पद्धतीने आणि कुठे पिनअप करायचं आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे जे पदराचं टोक आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे, की इथे अशा प्रकारे आपल्याला येणार आहे. आता पदर तुमचा समजा जास्त झालेला असेल तर तुम्ही थोड्याशा अशा प्लीट्स काढा पदराच्या आणि तो जो पदराचा भाग आहे तो समोरून जिथे आपल्या निऱ्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला टक करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा पदर आहे तो घ्यायचा आहे. खूप सुंदर दिसणार आहे बघा. फक्त आता आपल्याला पिनअप करायचं आहे, जेणेकरून सगळं अगदी व्यवस्थितपणे समोरून हा दिसू शकेल. आता इथे बघा, मी आता इथे वरती जो भाग आहे, म्हणजे आपल्या गळ्याजवळचा, ती जी प्लीट आपली म्हणजे तो बॉर्डर जी आहे साडीची ती आपली खाली येऊ शकते, तर यासाठी मी तिथे पिनअप करणार आहे. तर पिनअप जो आहे तो मी 2 ठिकाणी करणार आहे, जेणेकरून ती जी बॉर्डर आहे ती समोर अगदी व्यवस्थितपणे आपली दिसावी. तर इथे सेफ्टी पिनचाच मी वापर करत आहे. तर इथे 2 ठिकाणी आपल्याला सेफ्टी पिन आहे तो लावायचा आहे. आता बघा समोरच्या ह्या पदराच्या प्लीट्स पण आपल्या सेट केल्यामुळे बघा अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत आणि ही बॉर्डर आहे पदराची तिला आपण पिनअप केलं आहे, त्याच्यामुळे ती बॉर्डर आहे तीही खाली येणार नाही आहे. आता बघा ही जी बॉर्डर आहे, तर जो पदराची जी बॉर्डर आहे आपली तिथे आपल्याला एक पिनअप करायचं आहे, कारण की ती जी बॉर्डर आहे ती आपली हलू शकते, यासाठी आपल्याला पिनअप करायचं आहे. तर पिनअप करताना आता मी काय करणार आहे बघा, वरच्या साईडला आपल्याला एक पिनअप आहे तो करायचा आहे. तर पदराची जी वरची जी प्लीट आहे ती तुम्ही बाजूला करा आणि आतल्या ज्या सगळ्या प्लीट आहेत त्यांना आणि आपल्या ब्लाऊजला अशा प्रकारे तुम्ही आडवा इथे पिनअप आहे तो करायचा आहे. तो पिनअप केला की त्याच्यानंतर बघा इथे जो मी एक स्पिन लावलेला होता तो आधी पहिल्यांदा काढून टाकलेला आहे आणि आता इथे आपल्या निऱ्यांच्या इथे एक आपल्याला पिनअप करायचं आहे, जेणेकरून ही जी बॉर्डर आहे ना समोरची ती अगदी छान आपली दिसणार आहे. म्हणजे एकदम ती बॉर्डर आहे ती बॉर्डरच आपल्याला दिसायला पाहिजे. यासाठी मी काय करणार आहे, ह्या ज्या प्लीट आहेत ती वरची प्लीट मी बाजूला केली, कारण की आपली पिन आहे तो दिसता कामा नये, यासाठी मी वरची प्लीट बाजूला केली आणि राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्यांना मी इथे आता हा पिनअप आहे तो केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे ही साडी आहे ती आपल्याला नेसायची आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे बघा. या साडीवरती अगदी तुम्ही शॉल पण घेऊ शकता, शॉलने घेतल्यावरती पण खूप सुंदर अशी दिसेल. पाठीमागे समजा आता ही बॉर्डर समजा दुमडलेली असेल तर ती मात्र तुम्हाला व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे. बघा पाठीमागून पण बघा आपली ही साडी पण खूप सुंदर दिसत आहे आणि पुढून
अजूनही तितकीच सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही ही नवीन पद्धतीने पण साडी नेसू शकता. तर आजचा हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त आणि मजेत राहा. बाय बाय.